पीक निवड आणि फेरपालट. पीक निवड ही लागवड करण्यासाठी आणि त्या भागासाठी फायदेशीर ठरणारे पीक निवडण्याची प्रक्रिया आहे. तुमच्या गरजांसाठी कोणते पीक निवडायचे हा एक खूप महत्त्वाचा निर्णय आहे. जो निर्णय हवामानाशी, मातीशी आणि पर्यावरणातील इतर घटकांशी जुळवून घेणारा असावा. आता पीक निवडीमध्ये विचारात घेण्यासारखे काही महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत. 1. हवामान. पीक त्या विशिष्ट हवामानासाठी योग्य आहे का नाही. 2. भौगोलिक स्थान. पीक त्या विशिष्ट मातीसाठी आणि भूभागासाठी योग्य आहे की नाही. 3. बाजारपेठेतील मागणी. तुमच्या पिकांच्या लागवडीसाठी बाजारपेठेतील मागणी देखील महत्त्वाची भूमिका बजावते. 4. संसाधनांची उपलब्धता. लागवड साहित्य सहज उपलब्ध आहे की नाही किंवा तुमच्या पिकांची लागवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर रचना उपलब्ध आहेत की नाही हे देखील तुमच्या पिकांच्या लागवडीसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. शाश्वतता. विचारात घेण्यासारखा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पीक पर्यावरण आणि मातीवर कसा परिणाम करणार आहे हे पाहणे अत्यंत गरजेचे असते. पीक फेरपालट धोरणे. मूलभूत पीक निवडीसाठी वेगवेगळ्या ऋतूंसाठी आणि वेगवेगळ्या वेळेसाठी वेगवेगळी पिके निवडण्याच्या पीक फेरपालट धोरणांचा देखील विचार करणे आवश्यक आहे. पीक फेरपालट पद्धती. पीक फेरपालटाच्या काही पद्धती खालीलप्रमाणे आहेत. वर्षभर पीक पद्धत. या पद्धतीत एकाच वर्षात वेगवेगळी पिके घेतली जातात. पीक फेरपालट धोरणे. पीक फेरपालट धोरणे पाळणे आवश्यक आहे. यामध्ये सलग वर्षांमध्ये एकाच ठिकाणी 30 पिके लावली जात नाहीत. 3. घटक वैविध्यपूर्ण पीक फेरपालट. ही विशिष्ट क्षेत्रात कालांतराने वेगवेगळ्या प्रकारची पिके घेण्याची पद्धत आहे. त्यानंतर आच्छादन पिकांची निवड. ही अशी पिके आहेत जी पर्यावरणाची शाश्वतता आणि मातीच्या आरोग्यासाठी मदत करतात. विविध पीक फेरपालट. या प्रकारच्या फेरपालटामध्ये पिकांच्या विविध प्रजाती आणि कुटुंबांची पिके घेतली जातात. त्यानंतर येते ती लास्टची पद्धत म्हणजे वेळेनुसार पीक फेरपालट. यात पिके घेताना वेळेचा विचार केला जातो आणि वेळेनुसार पिके लावली जातात. पीक फेरपालटाचे फायदे. मूलभूत पीक निवड आणि पीक फेरपालटाचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. ते रोग आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी करतात. ते मातीचं आरोग्य सुधारतात. ते मातीची धूप कमी करण्यासाठी मदत करतात. ते मातीतील तण वाढण्यास प्रतिबंध करण्यास देखील मदत करते. यामुळे शेतकऱ्यांना बाह्य साधनांवर कमी अवलंबून राहावे लागते.